महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे। आपण पाहतोय की इंधनचे दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि याचाच विरोध करत आज काँग्रेस जे आहे ते आंदोलन करत आहे। आज कलेक्टर ऑफिसवर आपण पाहू शकतो की या ठिकाणी घोडागाडी घेऊन शहराध्यक्ष जे आहेत ते आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यासोबत भाजपचा निषेध करत या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत। आता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल आंदोलन करताय? आंदोलन करताना आता पेट्रोलला सोन्याचे भाव आलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या जे महिन्याचं वेळापत्रक असतं ते कोलमडून पडलेलं आहे आणि शेतमालाला भाव मिळत नाहीये। शेतकऱ्यांना नांगरण्यासाठी किंवा शेतकाम करण्यासाठी डिझेल मिळत नाहीये, तर यापुढे लोकांनी वागायचं कसं? कारण ही डिझेल वाढ अतिशय अन्यायकारक आहे आणि या डिझेल वाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजचं वेळापत्रक कोलमडून पडणार आहे। संपूर्ण म्हणजे शेतमाल असेल किंवा भाजीपाला असेल किंवा जे रोजच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या वस्तूंची निश्चितपणाने भाववाढ यामुळे होणार आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये हा अतिशय रोष आहे आणि त्यामध्येच त्यांनी आजपासून जमावबंदी सुद्धा लागू केलेली आहे। मला वाटतं हे अतिशय अन्यायकारक असा हा डिसिजन आहे, कारण ही लोकशाही आहे। आपल्या भारतामध्ये लोकशाही राहिलेली आहे की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने पडतो आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी जन आंदोलन उभारणं गरजेचं आहे। सर्व लोकांना माझं आवाहन आहे की आपण सर्वांनी रस्त्यावर यावं आणि आंदोलन करावं। मला वाटतं हे जे आंदोलन आता लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, खूप मोठा रोष लोकांमध्ये आहे। हा असंतोष रस्त्यावर येऊन लोक व्यक्त करणार आणि म्हणून त्यांना अजून डिझेल वाढ करायची आणि म्हणून त्यांनी हा जमावबंदीचा आदेश। पण आता परत आता आपण सुधारले, काँग्रेसच्या राज्यामध्ये खूप मोठी सुधारणा झाली, राजू तेच सांगते, खूप मोठा विकास झाला आणि आता आपण पुन्हा मागे चाललोय। म्हणजे पूर्वी आपण जेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा घोडागाडी जे काँग्रेसने केलं देशासाठी ते सर्व यांनी विकलेलं आहे आणि आता पुन्हा घोडागाडी आणि बैलगाड्यावर जाण्याची वेळ आहे, कारण सर्वसामान्य जनतेला काही हे पेट्रोल आणि डिझेल परवडणार नाहीये। पाहतोय की आता घोडागाडी घेऊन काँग्रेसकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे आणि या सरकारचा एकूणच निषेध जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येत आहे। हे सरकार घाबरलेलं आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडत आहेत, सोन्याचे भाव त्याला आलेले आहेत आणि आता हेच भाव कमी झाले पाहिजे त्याकरिता सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे अशी मागणी जी आहे ती काँग्रेसकडून करण्यात येत आहे। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभाव। आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन घेण्यात आलेलं आहे। मागच्या 10 दिवसामध्ये तब्बल 4थ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे आणि दरवाढ एकूणच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणारं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी मात्र सगळीकडे परदेशवाऱ्या करतायत, या ठिकाणी त्या ठिकाणी परके चलन या ठिकाणी खर्ची घालतायत। पण या देशामध्ये आज नुसतं देशातच नाही तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की विदर्भात मराठवाड्यामध्ये डिझेल सुद्धा मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे या सगळ्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाचे आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी सरकारचा आणि फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करतो की दरवाढ रद्द झाली नाही तर काँग्रेस पक्ष नुसतं शहरात नाही तर विधानसभेच्या स्तरावर प्रभागांमध्ये गल्लोगल्ली या ठिकाणी आंदोलन करेल आणि त्याच त्या आंदोलनामध्ये नुसते कार्यकर्ते नसतील तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा असतील, हा इशारा या निमित्ताने देऊ इच्छितो। आज आम्ही या आंदोलनामध्ये गाढवा आणले, कारण की पूर्वी गाढवांवर व्यापार व्हायचा, गाड्या परवडत नसायच्या, आता तीच परिस्थिती नरेंद्र मोदींमुळे आलेली। आज इथं प्रवासासाठी आम्ही घोडागाडी आणली, बैलगाडी आणली आणि घोडा सुद्धा आणला। त्यामागचं कारण असं आहे की पेट्रोल डिझेल एक तर मिळत नाही आणि मिळालं तर ते परवडत नाहीये आणि परवडत नसल्यामुळे नागरिकांवर आता एकच सुद्धा या ठिकाणी पर्याय राहील, पुन्हा या ठिकाणी घोडागाडीने किंवा बैलगाडीने प्रवास करा किंवा घोड्यावर प्रवास करा आणि पुढच्या काळात तुमचा व्यापार, ज्या व्यापाऱ्यांनी लोकांनी भरभरून मतदान केलं नरेंद्र मोदींना, कमळाला मतदान केलं, त्यांना पुन्हा हा संदेश आहे की या ठिकाणी या देशात डिझेल पेट्रोल तर मिळणार नाहीच, त्यामुळे पूर्वीसारखा गाडवांवरच व्यापार करा। एखादं मटेरियल दुसऱ्या ठिकाणी जायला 2-2 महिने लागले तरी चालेल, पण नरेंद्र मोदींचा जय जयकार करा, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की नरेंद्र मोदींचा उच्चार केला की आपल्याला अशा प्रकारचे आजचे दिवस म्हणजे गाढवाचे, घोड्याचे आणि बैलाचे दिवस नक्की येतात। यापुढे तुम्ही जर म्हटलं की आता की आम्ही अशा स्वरूपात आंदोलन पुन्हा करू, मात्र जर आता पाहिलं तर शहरात आज रात्री मध्यरात्रीपासून जमावबंदीच्या लागून ते बघा नीटमध्ये घोटाळा झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय। नका या ठिकाणी आज पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून देशभरात कानाकोपऱ्यामध्ये जे आंदोलन होत आहेत त्याचा या ठिकाणी सगळीकडे गल्लोगल्ली प्रसार होतोय आणि या सगळ्या गोष्टीला घाबरून आज फडणवीसांनी या ठिकाणी हुकुमशाहीनी, हिटलरशाहीनी एक आदेश दिलेला आहे ज्याच्यामध्ये आज रात्रीपासून कुठं आंदोलन करता येणार नाही। पण मी या ठिकाणी क्लिअर सांगतो, आमचे ज्येष्ठ नेते मोहनदादा आहेत, आमचे जितेताई चौधरी आहेत, आमचे चंद्रशेठजी कदम आहेत,
आम्ही क्लिअर सांगतो इथून पुढच्या काळात कुठेही काही चुकीचं होत असेल तर काँग्रेस पक्ष आंदोलन करेल. काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय, त्यास लाखो लोकांना स्वातंत्र्यवीरांना तुरुंगात टाकण्यात आलं. आम्ही असल्या गुन्ह्यांना खटल्याला घाबरत नाही. जो होगा देखा जाएगा.